नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु मॅथमॅटिक्स या आपल्या चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण क्लास 12चं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टरचं एक क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन आहे, द अँगल बिटवीन द स्ट्रेट लाईन्स x² + 4xy + y² = 0. ऑप्शन ए 30 डिग्री, ऑप्शन बी 45 डिग्री, ऑप्शन सी 60 डिग्री आणि ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला जे होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे ते आहे x² + 4xy + y² = 0. आता हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे तर हे होमोजिनियस इक्वेशन दोन लाईनपासून बनलेलं आहे. तर त्या दोन लाईनमधला अँगल फाइंड करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे tan θ = 2 रूटमध्ये असणार h² - ab अपॉन a + b. आता आपल्याला h, a आणि b यांच्या व्हॅल्यू काढण्यासाठी दिलेल्या होमोजिनियस इक्वेशनला जनरल फॉर्मसोबत कंपेअर करावं लागेल. तर जनरल फॉर्म असणार ax² + 2hxy + by² = 0. इथून आपल्याला x² कोइफिशियंट 1 असल्यामुळं a ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 1. 2h xy कोइफिशियंट 4 असल्यामुळं 4 मिळणार. इथून आपल्याला h ची व्हॅल्यू मिळणार 2 आणि y² कोइफिशियंट 1 असल्यामुळं इथून आपल्याला b ची व्हॅल्यू मिळणार 1. आता आपण a ची व्हॅल्यू 1, h ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 1 दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. तर इथे येणार tan θ = 2 रूटमध्ये येणार h², मग h ची व्हॅल्यू 2 असल्यामुळे येणार 2² मायनस a × b. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू असणार 1 अपॉनमध्ये a + b. तर इथे येणार 1 + 1. पुढच्या स्टेपमध्ये tan θ = 2 रूटमध्ये 2चा स्क्वेअर केल्यानंतर येणार 4, 1चं 1 सोबत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणार 1 अपॉनमध्ये 1 + 1 येणार 2. तर हा न्यूमॅरेटरचा 2 आणि डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होणार. मग राहील tan θ = 4मधून 1 मायनस केल्यानंतर राहील 3. दिलेला √3 हा पॉझिटिव्ह असल्यामुळं मी मॉड काढून टाकतो. मग tan θ आलं √3. तर ट्रिग्नॉमेट्री फंक्शनमध्ये tan 60 डिग्री याची व्हॅल्यू असते √3. मग आपण √3ला रिप्लेस करूया. tan θ = tan 60 डिग्री. इथं कंपेअर केल्यानंतर आपल्याला थेटाची व्हॅल्यू मिळणार 60 डिग्री आणि 60 डिग्रीलाच आपण रेडियनमध्ये लिहितो π/3. तर थेटाची व्हॅल्यू आली आपली 60 डिग्री, जी आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. थँक्यू.